केली आणि बोलली, अरे तू मला काय मारणार आहेस? तू मला मारतोस? मला कोण म्हणतात माहित आहे का? साधं उदाहरण तुमच्या लक्षात नसेल आजपर्यंत. पत्रिकेवर आपण काय करतोय? ची सौ का वधू, वधू ची सौ का. अगोदर काय लिहिलं? अगोदर अक्षर वधू, वधूची सौ का. ऐका, त्या अक्षराचा विचार कुणी केला का आतापर्यंत? अगोदर वधू का केलं? कारण त्या ची सौ काच्या हाती आपलं चालवलं का कुणी? वर हात करा, महाराज आम्ही चालवलं म्हणा. धन्यवाद, धन्यता देतो त्यांना. नाही, एक एक शब्दांचं अनुकरण काय आहे ते आचरणामध्ये आणणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपलं जे आहे सर्व जीवन ची सौ काच्या हातामध्ये आहे. म्हणून लय बडबड करत जाऊ नका. लई जमना. तुम्हाला आणि माहित नसेल तरुण मंडळी, का आटपलं? आम्हाला माहित आहे काय व्हायली. आम्हाला माहित आहे काय व्हायली. तुम्हाला सांगून काय फायदा आहे? मग त्या वेळेला असणार तू मला काय मारणार आहेस? तुला मारणारा असणार म्हणले माझ्या अगोदर म्हणले कुठं हे गोकुळामध्ये पोहोचलाय म्हणलं की राजा कंस थरथर 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 कापायला लागले आणि आता आमंत्रण द्यायला सुरू केलं. म्हणजे याला मारावं तरी कुणी, कुणाला बोलवावं काय नाही. विचार केला, सभा बसवली. सभा बसवल्याच्या नंतर जन्मल्या जातक बघावं लागतंय अगोदर, हे की नाही? इकडे गर्गमुनींनी माझ्या भगवान परमात्म्याचं सर्व जातक व्यवस्थित सांगितलं. आता तुम्ही सांगत बसना बरं का, तर मला येईना म्हणा, काय हरकत नाही. कारण प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चे तसे भक्ती, आणि बोल जरी गंगावती ते तुम्ही स्वीकाराल. माऊली प्रमाण देतात. माऊली म्हणतात तुम्ही कोण आहात? महादेवजीचा अवतार आहे इकडचे सर्व. आणि हे आदिमाया शक्ती माझ्या समोर एवढ्या बसलेले पार्वती माता आहे. म्हणून यायला कमी समजायचं नाही. नसता तुझी बघतो जर म्हणल्या असं केल्या, महिलाची जात असते आबोल आणि बिघडलं की सबल. पर्वत फोडून काढतोय पर्वत. आपली काय कथा आहे? मग त्या वेळेला माझ्यासारखं असणारा एकाला पाचारण केलं कंसाने. त्यांचं नाव काय हो? बळी. मग आल्याच्या नंतर म्हणले महाराज चिंता करू नका राजेश्वरी, कृष्णाला मारायचं माझ्यावर सोडा. म्हणले कसा करणार? म्हणले महाराज होईन. कसा होशान? म्हणले काटाचे धोत्र लेवीन, गळ्यामध्ये जानवं टाकीन, हातामध्ये पंचांगण घेईन आणि पंचांगणाच्या निमित्ताने नंदराजाच्या वाड्यामध्ये जाईन आणि गेल्याच्या नंतर कृष्णाचं जातक असं सांगीन, मला हात लावायची गरज पडणार नाही. झाले तयार, गेले आणि गेल्याच्या नंतर भविष्य बघा, भविष्य ग्रह दशा बघा, ग्रह पिढा बघा. बाळ जन्माला आलं असेल तर त्यांचं नाव रेषा बघा. येतात ना माय रस्त्यानं. मग तुम्ही पाहता महाराज आले म्हणून पाहता आणि 5-5 हजार काढून बाबा हे काय आहे आपल्याकडे त्या दिवशी. मग असे करण्यामध्ये बायाचा विश्वास एका महाराजावर नसतंय. माझ्या यशोदे आईला वाटलंय, गर्गमुनींनी तर सांगितलं, पण हे महाराज लईच भक्क दिसायले, गळ्यामध्ये मोठं जानवं दिसायलंय, यांच्याकडून पाहावं. मग पाहायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं, म्हणले हे अख्या अवघ्या विश्वाच्या मुळावर आहे. जन्म कवा रात्रीचा बाबा बोले, रात्रीला लेकरू 12 वाजता जन्माला येऊ नाही, रात्रीला जन्माला आला म्हणजे मुळावर आहे असं समजावं. नाही, दिवसाच्या जरी 12ला जन्माला आलं ते मुळावर उतरतेच माय. मुळावर आता मुळावर उतरलेत की नाही की आपल्याला काही कळना झालंय. पहिले मुळावर उतरत गेले, मग मुळावर आहे. मग माईनं आमच्या आता काय करायचं महाराज, याच्यावर काही विलाज आहे का, पर्याय आहे का? म्हणजे पर्याय आहे. महाराज जातक सांगायला लागले, पंचांग पर्याय आहे. काय आहे महाराज सांगा.
आम्ही ते करू. काही नाही, खड्डा करायचं आणि खड्ड्यामध्ये पुरायचं म्हणजे एकच पर्याय आहे. नाहीतर अर्ध्या लोकांच्या मुळावर आहे म्हणले, मी नावं सांगू शकत नाही म्हणले कुणाकुणाचे आहे. आता आईला माझ्या चिंता पडली. इकडे भगवान म्हणतात, हा बर मी मुळावर आहे. माझ्या आईला तू काय वेडा समजून मग लयच हे करायला लागला का, भुलवायला लागला. देवाने विचार केला, पाळण्यामध्ये झोपल्या झोपल्या म्हणले आता हे पहिलं गिऱ्हाईक आहे म्हणले, कसं जाऊ द्यावं. पुन्हा भवली जर एक वेळेस खेकली नाट लागली तर नाटच लागतंय, पहिलं गिऱ्हाईक जाऊ देऊ नये. कसंही असो, 5,000ची वस्तू तुम्ही 10 रुपयाला मागली तर देऊन टाका. पहिलं गिऱ्हाईक गेलं की पुन्हा अवघड होतंय बरं का. हा, मग देवाने त्यावेळेला विचार केला आणि घरात भावकी होती बघा. आता आपली गावात राहते भावकी, पण तिथे एका घरात भावकी होती, एका घरात. विचार करा, नसता ग्रामवासियांना वाटतं भावकीवरच कीर्तन व्हायला ते यावर्षी. नाही मायबा, मी कोणती भावकी सांगतो ऐका थोडं. घरामध्ये भावकी आहे, भावकीला आज्ञा केली म्हणजे भावकी कोण कोण सांगू का. लाटणं, कोळपाट, उसळ, मुसळ, बाज, आता जे काही घरात असेल ते माय. आता ते बारीक करायचे एक मशीन निघाली, त्याला काय म्हणतात, मिक्सर. अशा बारीक बारीक वस्तू बऱ्याचशा घरामध्ये भावकी. एका घरात आहेत ना, ते गावात आहेत का, एका घरात आहेत. मग आता सगळ्याला आज्ञा केली भावकींना. म्हणले एवढं गुह्य करायला लागले महाराज म्हणले, कुठल्या कुठं काय सांगायलेत काय नाही कळायले की नाही म्हणले, तुम्ही हेरे ऐकायले का म्हणले. विनाकारण झाका म्हणले तोंडामध्ये एवढ्या मिरच्या टाकून चेंदून घ्यायला. कुणाला आज्ञा केली, उकळाला. आणि मुसळाला म्हणले जेव्हा त्याच्या तोंडात पडलं तेव्हाच तू चेंदावं का म्हणले, एरी चेंदता ना का म्हणले, रस्त्यानं असल्यावर. राग आलाय असं म्हणलं की. मग आता एका एकाने उठले माय घरातली भावकी. पाट जे असणारा पाटाला म्हणले ब्राह्मणजी आले त्याच्या याच्या खालीच राहायचं का आसन बनून. मग ते पाट असणारा कुणाला त्या भटजीला पाठीला चिटकला, मुसळ आलं, डोक्यात पडलं. मग आता यांना पळायचं सुधारणा गेलं. त्यावेळेला पळता पळता काय झाले म्हणले महाराज, विठंबिला भट दिला पाठीवर पाट. मग आता पळायला लागले घरातून निघाल्याच्या नंतर लाटणं होतं माय. लाटण्यानं काय करता तुम्ही माय, आता तुमच्याकडे तो जरा असं लाटण्याने काय करता, चपात्या पोळ्या करत नाही. हा पोळ्या, हा बरं ठीक, पोळी चपाती एकच आहे माय, काही नाही. साधी पोळी किंवा पुरणपोळी किंवा पुर्री, त्यानंच करावं लागते. पुर्री कळाली ना, आता सांगत नाही. मग ते लाटल्यानं असणार ज्या तोंडाने लय बडबड माझ्या भगवान परमात्मे आमच्या बदनामी करू लागला ना, ते तोंडामध्ये जाऊन बसलं. असा बोलताच येईना. मग पळायला लागलं, झाडी झुडूप लागलं. आणि त्याच्यामध्ये असणार काय झालं महाराज, पळत गेलाय. जात असताना जानव तुटलं तर साहजिक आहे. धोतरही फाटलं तरी पळायला लागलं, त्याला कल्पनाच नाही. जानव तुटलेलं
कोण करते ना चालवा. असे साथीदार झाल्याच्या नंतर एवढा काय आनंद वाटतोय. मग अशा प्रकारे पळत असताना कपडा निर्वस्त्र झाले, पळायले आणि बरेचसे लांब गेले आणि एका वृक्षाखाली बसले. कोण? ओरिजिनल महाराज होते ना, ओरिजिनल. मग त्या वेळेला पळायले. पळल्याच्या नंतर विचार केला, म्हणले इथं काय लागलंय? पाठ लागलाय. मला इथं पाठ, इथं पाठीला पाठ लागलाय. म्हणले इथं काय लागलंय? म्हणले इथं खलबद लागलंय. मला खलबद टोंगळ्यावर, खलबद टोंगळ्यासारखंच राहते ना, वाकडं वाकडं. इथं ते लागलंय. म्हणला पुन्हा असा बघला, इथं हे लागलंय. इथं मुसळ लागले. मला साडी कुटायचं. असं बघत पाहत 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 खाली गेला आणि खाली गेल्याच्या नंतर म्हणला माझ्या अंगावर चै फाटले. म्हणला मला कल्पना तरी फाटलं. अशी अवस्था झाली. अवस्था झाल्याच्या नंतर कसा तरी असणारा देवाने पहिलं गिऱ्हाईक वापस जाऊ दिलं नाही, पण कायमचं लुटून घेतलं नाही, परत जाऊ दिलं. आणि पुन्हा परत गेल्याच्या नंतर मथुरेमध्ये कंसाला सांगितलं. म्हणले महाराज अवघड आहे, कार्ट बेकार आहे. म्हणले काही खरं नाही, मी कसा तरी आलाव, कोणी मजा वैत्रिक आता कुणी जर गेलं तर येईल गॅरंटी नाही. तेवढ्यामध्ये पुन्हा विडा उचलण्यासाठी आई आली आहे. आई, तिचं नाव पुतना मावशी. पुतना मावशी आल्याच्या नंतर राजासरी तुम्ही वेडे हा, कुठं लेकरं मारायचं काम गड्यानं होते का? म्हणली होय. एवढं कळणार का? एवढं राज्य सांभाळायले म्हणली तुम्ही. लेकरांना मारावं तर फक्त म्हणली बायानंच मारावं. म्हणली बायाचं काम बायानंच करावं. गड्याला कुठं बायापाशी जाता येते होय? बाळातपणी जवळ 6-6 महिने जवळ जाता येईना म्हणली, आणि तुम्ही त्याला पाठवल्या एवढ्या भेगी, कसं येऊ देईन म्हणली. बरं मी मारीन. हो, कशी मारणार? म्हणले तुम्हाला सांगूच नका, कसं मारायचं ते मी ठरवते. लगेच साडी आणली बापू 5-7 हजारांची, चढवली. मग वैरीचं लय ना संपूर्ण. मग त्या वेळेला पुतना मावशीने काय केलं? सज्जन मायबाप आपल्या स्थानामध्ये 20 भरलं, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि लगेच पोहोचली. कुठं पोहोचली? गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर नंदराजांच्या घरी हाक मारली, यशोदा ओ यशोदा. यशोदा मैया बाहेरच आल्या, पळत आल्या आणि म्हणले कोण आहे? अगं तू मला ओळखलं नाही बाय, मी तुझी मावस बहीण आहे. यशोदा माता म्हणणे काय म्हणे? माझ्या आईलाच बहीण नाही, माझी आईच एकटी आहे, तर मला मावस बहीण कुठून येईल? होय, माईला बहीण नसल्यावर मावस बहीण राहील? आपल्याला मावस बहीण राहण्यासाठी आईला बहीण लागतंय आपल्या, तरच मावस बहीण. अगं म्हणे तुला माहित नाही, तुझ्या माईच्या 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 बहिणीची हो म्हणली. एवढं दूर नेलं माय. कळालं तुम्हाला? बरं बरं, काही का असणार, घरी देव कुणीही पाहुणा आला म्हणजे पावनचार करणं आपलं कर्तव्य आहे. त्यावेळेला तिचा पावनचार केला आणि म्हणले कुठं? किती दिवसानं तुला मुलगा झाला माय, तू सांगितली सुद्धा नाही. तिनं म्हणे सांगायचा खूप प्रयत्न केला म्हणे, पण आई तुझा नंबरच माझ्याकडे नाही म्हणे. माझ्याकडे नंबरच नाही, फोन करून सांगेल. त्या काळामध्ये मोबाईल देखील नव्हते ना. मग कुठं आहे म्हणे? मग आता कुठं आहे म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं आता झोपलंय. झोपलंय म्हणल्यावर कृष्णाने ओळखलं देवाने कोण आहे? माझ्या माईच्या 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 माईची पोरगी. हा बरं, तितक्या दुरून आलीस काय म्हणला यानं. ओळखला, रडायला सुरू केला त्यानं. अगं काय लबाड बोलायलीस माय? मुलगा तर रडायला लागला आणि तू म्हणली झोपलंय. नाही व बाई नाका, तुला मी खोटी कशी बोल नाका, झोपले होते. मग लगेच आणलं आणि तिच्याकडे दिलं. तिनं चहा पाणी करायला यशोदा मैया किचन मध्ये गेल्या. किचन मध्ये गेल्याच्या नंतर इकडे या जाणाऱ्या पुतना मावशीने संधीच पाहिली, यशोदा केव्हा बाजूला जाईल. लगेच पदर आड घेतलं आणि पदर आड घेतलं आणि पाजायला सुरू केलं. माय पदर साडीला धरून येतंय की काय सेपरेट विकत आणावं लागतंय? माय बोला की पदर
साडीच्या लुगड्याच्या सोबत असतंय का त्याला परत आल्याच्या नंतर टेलरकडे जाऊन जोडून आणावं लागतंय? संगच राहते ना माय. मग आता संगच राहते तर माय तुम्हाला एकच विनंती आहे, कोण्याही कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर पदर डोक्यावर माय मारा जमला. त्याला वेगळे पैसे तर लागणार ना. पदर कसा आहे पदर तुम्हाला सांगतोय माय, विनोद म्हणून नाही, हसू नका. माझं कीर्तन हसवण्यासाठी नसतंय, तुम्ही बिलकुल हसा. पदर ज्या वेळेला आपल्या बाळांना दिष्ट झाली तर कशाने उतरता माय तुम्ही? पदरांनी. ज्या वेळेला लेकराला पाजायचंय, किती माणसामध्ये असो की एकटी असो, कसं पाजवता माय? उघडं पाजवता की पदराखाली? मग पदराची एवढी किंमत आहे माय. म्हणून पदर आपल्या डोक्यावर. मला काही कमवायचं नाही, मला बाकीचं काही कीर्तन सांगायचं नाही आहे. 4 गोष्टी बोलायच्या, जय विठ्ठलच करायचंय. डायरेक्ट कंठी धरला कृष्ण म्हणी, है की नाही? अवघा जनी प्रकाशच करायचंय, जनी प्रकाश करायचंय. मग त्या वेळेला पदराखाली घेतला आईने आणि पाजवायला सुरुवात केलं. त्यावेळेला माझ्या देवानी पहिल्या प्रथम विष प्रशान केलं, पुन्हा दूध, आणि तिसऱ्या वेळेस अंगामध्ये असणारं रुधिर म्हणजे रक्त वडायला सुरू केलं. तेव्हा हिचे आतोडे गोळा होऊ लागले. अशी आकडली माय. अरे सोड ए कृष्णा सोड. यानं म्हणलाय मावशी मी कुणाला धरतच नाही, आणि एक वेळ धरलं तर सोडतच नाही म्हणला झालं. तसं हे भगवान परमात्म्याचं नाम आहे, भगवान परमात्म्याचं कार्य आहे. एक वेळेस जर म्हणले माणसाला देवाचं वेड लागलं ना, कुणी काही जरी केलं तर ज्याला वेड लागले आहे ते सोडतच नाही. पंढरीचे भूत मोठे जवर्ग बाई, झाली झडपण करुगत काही, आल्या गेल्या झोडपी वाटेने या भूताने लाविले पिसे. असं भूत मोठं होय माय म्हणजे भगवान परमात्मा. मग तेवढ्यामध्ये सर्व रक्त व शोषण केलं. त्यावेळेला तिचा जीव कासावी झाला. तमलजी दिशा पडली. यशोदाला वाटलं काय झालं बघत जा. काय हरकत नाही, धन्यवाद. मग यशोदा पळत आल्या आणि पाहिलं एवढी मोठी पडली माय. शास्त्रामध्ये त्याची लांबी रुंदी लई मोठी सांगली. आता ते सांगणार मी तुम्हाला. तुम्ही म्हणशाल मा एवढी मोठी रांड होती काय? तुम्ही रांडच म्हणता, दुसरं काहीच म्हणणार. 4 कोस लांब, अशी 2 कोस रुंदी, एवढी मोठी पडली माय. आता घरातून कसं काढावं? घरातून काढायचा प्रश्न पडला. मग तिचे तुकडे केले, तुकडे करून बाहेर काढलं. बाहेर काढून होतं ते तिचं काय करायचं ते केलं. शेवटचं केल्याच्या नंतर राजाने सांगितलं यशोदा म्हणले कृष्णाकडे जरा लक्ष देत जा, फार संकट यायला लागलेले आहेत. म्हणून देवाच्या नादाला लागलेले, वाईट देवाला करण्यासाठी गेलेले. देवानी शेवटी पुतनाला जाळल्यावर तिचा वास येवाव का नाही, राक्षसींचा बेकार सुगंध आला पाहिजेत होती, दुर्गंधी आली पाहिजेत होती, पण नाही. भगवान परमात्म्याच्या स्पर्शाने ज्या मृत्यू आला ना, त्याच्याने सर्व परिसरामध्ये सुगंधित धूर पसरला. बघा, देव दुश्मनाला सुद्धा वाईट दुश्मनाचं करत नाही. मग तुम्ही आम्ही परमार्थ येडं वाकडं जर करत असाल, देव आपलं वाईट करल का? नाही. पण आजकाल कसं झालेलं आहे, ज्यांनी कुणी नवीन माळ घेतली का जरा त्याला आजार येवावं. माळ घेतली तेव्हापासून, माळ घेतली म्हणजे याच्या मागं लागले काढून टाक म्हणतात देवा. मला सांगा, देवाला माराय गेली त्याचं देवाने वाईट केलं नाही, आणि त्याच्या नावाची आपण पवित्र माळ आपल्या गळ्यामध्ये जर टाकली, आपलं वाईट करेल काय तो? बरं, जर केलं तर त्याला देव कोणी म्हणेल का? कुणीच म्हटलं नसतं. मग अशा प्रकारे मग कृष्ण थोडा मोठा झाला. तर जाऊ आपण मोठं करू आता लहान. विठाला विठाला विठाला. मग त्यावेळेला लहानाचा मोठा झाल्याच्या नंतर खोड्या करू लागला. बऱ्याचशा आता त्या ठिकाणी खोड्या त्यांनी सुरुवात केली, आणि खोड्या सुरुवात केल्यावर घराने माझ्या आईकडे जाऊ लागली. यशोदे